स्काय न्यूज चॅनल, आवाज सर्वसामान्य जनतेचा। तर आज आपल्या सोबत आहेत आरोग्य दूत रुग्णसेवक भाविक भाऊ भगत हेल्थ फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष, उमरखेड महागाव विधानसभेचे इच्छुक उमेदवार माननीय भाविक भाऊ भगत। आपण त्यांच्यासोबत जाणून घेऊया त्यांची प्रतिक्रिया। भाऊ, आपण हेल्थ फाउंडेशनच्या माध्यमातून तळागाळातील लोकांपर्यंत आपल्या या संघटनेचे जाळे पसरलेले आहेत आणि ते जे जाळे तयार केलेले आहेत ती जनता आगामी निवडणुकीत आपल्याला सहकार्य करील का? नमस्कार, लोकहित न्यूज चॅनल आणि न्यूज मराठी 24 या दोन्ही पत्रकारांनी आज आमच्या कार्यालयाला येऊन केली, त्याबद्दल मी अगदी मनापासून तुमच्या दोन्ही पत्रकारांचे खूप खूप स्वागत करतो आणि दोघांनाही धन्यवाद देतो की सामान्य माणूस म्हणून काम करत असताना आपण जो प्रश्न विचारला मला की आमच्या हेल्थ फाउंडेशनच्या माध्यमातून आम्ही अनेक लोकांना सुखदुःखातून सहकार्य केलंय। त्यांच्या अनेक ज्या ज्या परिस्थिती असतील त्या परिस्थितीनुसार सामाजिक उपक्रम असेल, शैक्षणिक उपक्रम असेल, राजकीय उपक्रम असेल, यवन आरोग्याच्या संदर्भातल्या अनेक अशा गोष्टी असतील की त्या वेळेस आम्ही त्यांना मदत करण्याचं काम केलं आणि ते लोक तुम्हाला यावेळेस मदत करेल का? एक प्रकारचं विजू निश्चित तुम्हाला सांगू इच्छितो की तुम्ही एखाद्याला 1000 रुपये दिले, 2000 रुपये दिले, 5000 रुपये दिले, कदाचित त्याला महत्व वाटणार नाही, परंतु त्याच्या जीवनाच्या शेवटच्या घटनेच्या वेळेस, त्याच्या जीवनाच्या अगदी महत्वाच्या वेळेस जर आमच्यासारख्या आरोग्य दूतांनी त्यांच्या पाठीशी उभं राहिलं तर आयुष्यभर हे लोक आमच्या पाठीशी राहणार आहे, यात कुठलीही शंका नाही। आमच्या फाउंडेशनच्या माध्यमातून 11000 लोकांची टीम आहे, त्यामध्ये 4500 नवयुवक आहेत, 2500 महिला आहेत आणि आतापर्यंत आमच्या फाउंडेशनच्या माध्यमातून 2600 रुग्णांना मदत केलेली आहे। असे अनेक लोक ह्या फाउंडेशनमध्ये जुळलेले आहेत। आता ह्या मधल्या काळामध्ये जसं जसं आम्ही लोकांमध्ये जातो, समाजामध्ये जातो आहे, फार मोठ्या प्रमाणात लोकांचा प्रतिसाद आम्हाला मिळत आहे। आम्ही एकांतर गावागावामध्ये जातो, त्या गावामध्ये फाउंडेशनच्या टीम उभ्या झालेल्या आहेत। भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून मी समाजामध्ये कार्य करत असताना, सोबत फाउंडेशनच्या माध्यमातून कार्य करत असताना अनेक लोक त्या माध्यमातून माझ्याशी जुळलेले आहेत। निश्चित येणाऱ्या काळामध्ये ही सर्व टीम माझ्या पाठीशी उभी राहणार आहे। भारतीय जनता पार्टीने जर माझ्यावर विश्वास दाखवला तर 100% हे निवडून येण्याचं गणित आमच्या माध्यमातून उभं झालेलं आहे। मी तुम्हाला दुसरा एक विषय त्याच्यामध्ये तुम्हाला ऍड करू इच्छितो। जर भविष्यात भारतीय जनता पार्टीने आम्हाला तिकीट दिली आणि आमच्या फाउंडेशनची आज 11 ते 12,000 लोकांची टीम आहे, त्यातले 2000 लोक तरी बाजूला गेले, परंतु 10,000 लोकांनी जर आम्हाला सहकार्य केलं आणि प्रत्येकाला मी विनंती केली तर बाबाने मला काही नाही दिलं चालते, फक्त मला 10 मतदान दे आणि त्या 10,000 लोकांनी 10 मतदान दिले तर साधारणतः 1 लाखाच्या घरामध्ये हे सर्व लोक आम्हाला निवडून दिलेत आणि भारतीय जनता पार्टीचं जे काही जमिनीवर जाळ विणलेलं आहे ते जाळ असं एकंदरीत फार मोठा मताचा विजय मिळून या मतदारसंघाला उमेदवार म्हणून आम्हाला त्या विधान भवनामध्ये समाजाच्या माध्यमातून जाता येईल, एवढं मात्र निश्चित तुम्हाला या माध्यमातून सांगू इच्छितो। धन्यवाद। बिलकुल फार चांगला आणि महत्वाचा प्रश्न आपण विचारला, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद। निश्चित भैया, आपण ज्या ज्या गावात जाता तुम्हाला निश्चित लोकांची भावना तुम्हाला दिसून येत असेल। मी अनेक ज्या ज्या गावामध्ये जातो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विहाराजवळ जातो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या वस्तीमध्ये जातो आणि अशा वस्तीमध्ये गेल्यावर लोक मला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा नारा लावतात, छत्रपती शिवाजी महाराजांचा नारा लावतात, जय श्रीराम म्हणतात आणि भाविक भाऊ तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ है अशा पद्धतीने देतात। का देतात की आजपर्यंत ह्या मतदारसंघामध्ये ज्या ज्या लोकांनी प्रतिनिधित्व केलं ते कधीही समाजाच्या सुखदुःखामध्ये धावले नाही, कधीही आरोग्य घेऊन कुठे लोक पुढे गेले नाही, कधी सामाजिक भान घेऊन कधी पुढे गेले नाही। मी सुरुवात माझी जी गेली 10-15 वर्षापासून आहे केवळ आणि केवळ समाजाच्या कार्यामध्ये आहे। माझी ओळख मी भाविक भगत म्हणून ही कमी तरी असेल, परंतु मी समाजाच्या सुखदुःखामध्ये राहतो, त्यामुळे ही माझी समाजात ओळख झाली आहे। आणि केवळ एका जातीसाठी काम केले का? गेल्या अनेक दिवसापासून प्रत्येक समाजातला शोषित असेल, पीडित असेल, वंचित असेल अशा सर्वांसाठी मी काम केलं आहे आणि त्यात बुद्ध समाज सुद्धा मोठ्या प्रमाणे आहे। अनेक दिवसापासून आपण पाहत असेल या मतदारसंघामध्ये जातीय तेढ निर्माण करण्याचं काम राजकीय यंत्रणा करत होती, परंतु माझ्या रूपाने आज दोन्ही समाज या ठिकाणी एकत्रित बसतात, जय श्रीरामचा सुद्धा नारा देतात आणि जय भीमचा सुद्धा नारा देतात, याचा सुद्धा मला अभिमान आहे। कारण दोन्ही समाज एका ठिकाणी येऊन बसले आणि मी भाजपचं कार्य करत असल्याने आणि बुद्ध समाजाचा असल्यामुळे दोन्ही समाजाला यावेळेस असं वाटलं का दोन्ही समाजाचं प्रतिनिधित्व करणारा जर व्यक्ती आपल्या समाजातून पुढे जात असेल तर निश्चित आपण त्याच्या पाठीशी उभं राहायला पाहिजे, ही भावना जनसामान्यामध्ये झालेली आहे आणि त्यामुळे निश्चित यावेळेस बौद्ध समाजाचं तुम्ही आता गावामध्ये फिरताय तुम्हाला लक्षात येत असेल आणि मी अनेक ठिकाणी माझ्यापाशी व्हिडिओ सुद्धा आहे की ज्या ज्या वस्तूमध्ये मी जातो त्या त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा नारा
शिवाजी महाराज देतात आणि जय श्रीरामचा सुद्धा नारा देतात आणि भाविक भगत तुम आगे बढो हम तुम्हारे साथ आहे ह्या पद्धतीची नारे देतात. त्यामुळे मला सुद्धा 100% गॅरंटी आहे कारण बौद्ध समाज सुद्धा पूर्णपणे ताकदीनिशी पाठीशी राहिल्याशिवाय राहणार नाही एवढी सुद्धा तुम्हाला गॅरंटी देऊ शकतो. धन्यवाद. तर हे होते भाविक भाऊ भगत हेल्थ फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष, उमरखेड महागाव विधानसभेचे इच्छुक उमेदवार, भावी आमदार माननीय भाविक भाऊ भगत.